नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी झणझणीत रस्सेदार असलेली चवळीची भाजीची रेसिपी, ज्याला लोबियासुद्धा म्हणतात आणि ब्लॅक आईज पीससुद्धा म्हणतात. अतिशय खायला ना भाजी ही मस्त वाटते आणि ह्यावेळेस ना मी थोडी आचारी स्टाईल बनवलेली आहे. अगदी मनाला म्हणजे मन भरून तुम्ही खाऊ शकाल. नॉर्मली काय करतो आपण याचं उसळ वगैरे बनवतो, बट एकदा तुम्ही हे रस्सेदार भाजी बनवून बघाल, तुम्हाला नक्की आवडेल ही माझी गॅरंटी आहे. कारण की मी ही याच्या अगोदर पण बनवली, पण तेवढी खास नाही झालेली होती. आत्ताही बनवली ना, अगदी पाहूनच तुम्हाला समजत असेल की किती भारी झालेली आहे. तर चला सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी मी 1 कप चवळी घेतली आणि तिला थोडंसं कोमटसर पाणी घेतलं आणि त्यामध्ये म्हणजे थोडंसं गरम केलं पाणी आणि त्यामध्ये ही 1 कप भिजायला ठेवली होती. कमीत कमी 5 ते 6 तास ठेवायचं, किंवा तुम्ही नॉर्मल पाण्यामध्ये रात्रभर भिजायलासुद्धा ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी बनवू शकता. बट मला हे लवकर बनवायची होती संध्याकाळच्या टायमाला, म्हणून मी हिला सकाळीच भिजायला ठेवली होती. भिजल्यानंतर आपल्याला याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. कमीत कमी 1 ते 2 शिट्ट्या होऊ द्यायचा किंवा 4-5 शिट्ट्या होऊ द्यायचा. कारण की कसं आहे की सपोज तुम्ही छोटीवाली घेतली ना, तर ती लवकर शिजून जाते आणि गलम होऊन जाते. थोडी मोठी घेतली तर शिजायला थोडासा वेळ लागते. तर मी याला जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही पडली, मला एका सिटीमध्येच होऊन गेलं होतं. तर खूप जास्त आपल्याला याला ओव्हर कुक नाही करायचं आहे, यासाठी मी 1च सिटी होऊ दिलेली आहे. नॉर्मली 2 ते 3 सिट्या होऊ देणं पडते, बट मी याला 1च सिटी होऊ दिली, कारण की तेवढ्या याच्यामध्ये छानपैकी अशी शिजलेली होती. चवळी शिजल्यानंतर एक मसाला वाटून घेतला, ज्यामध्ये थोडंसं मी कढाईमध्ये तेल टाकलं. त्यामध्ये कांदा, 2 कांदे स्लाईसमध्ये कट केलेले, सोबतच खोबरं छानपैकी असं तांबूस भाजून घेतलं. भाजल्यानंतर थोडंसं थंड करून घ्यायचं व मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं. त्यामध्ये सोबतच थोडासा लसणाच्या कराया, अद्रक, मिरची आणि कोथिंबीरसुद्धा वाटून घ्यायचं. सुरुवातीला पाणी कमी टाकायचं, मग थोडंसं पाणी टाकून छानपैकी असं बारीक पेस्ट वाटून घ्यायचं आहे. आता भाजी बनवायची आहे. भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये मी तेल टाकलं. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. नंतर यामध्ये थोडंसं तेल तापलं की त्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरं आणि 2 मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले कांदे टाकलेले आहे. सोबतच थोडंसं दालचिनी आणि 1 मोठी इलायची आणि सोबतच तेजपानसुद्धा टाकलेलं आहे. सोबतच कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे व थोडीशी हिंग. हे सगळं साहित्य छानपैकी असं परतून घ्यायचं आणि सोबतच थोडंसं मी आलं लसूण पेस्ट टाकलेलं आहे. आलं लसूण पेस्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा स्किप करू शकता. नंतर जे वाटण आपण वाटलेलं होतं ते सुद्धा टाकायचं आणि छानपैकी याला तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे. हलकासा कलर चेंज होईल हलकासा बघू शकाल, तुम्हाला मी दाखवेलच कशा प्रकारे कलर चेंज होतो. तशा प्रकारे कलर चेंज झाल्यानंतरच आपल्याला बाकीचे मसाले वगैरे टाकायचे आहे. तर याला मी थोडं 2 मिनटं झाकून शिजवून घेतलेलं आहे. तर बघू शकता अगोदरपेक्षा छानपैकी असा मसाला शिजलेला आहे आणि कलरसुद्धा हलकासा चेंज झालेला आहे. तर यामध्ये आता आपल्याला सुके मसाले टाकायचे आहे, ज्यामध्ये मी 1 मोठा चम्मच भरून लाल तिखट, सोबतच धनिया पावडर, पाऊण चम्मच हळद, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच भाजलेलं जिऱ्याचं पावडर, सोबतच मोठा 1 चम्मच भरून कांदा लसूण मसाला टाकायचा आणि कलरसाठी काश्मीरी रेड चिली पावडर टाकलेला आहे अर्धा चम्मच. यामध्ये मेन मसाला हा कांदा लसूण मसाला आहे. जेव्हा आपण ज्या कडधान्याच्या भाज्या करतो त्यांच्यामध्ये तुम्ही कांदा लसूण मसाला टाका, भाजी कोणती पण असो अतिशय भारी उठते. मसाले मिक्स करून झाल्यानंतर याला मी थोडंसं झाकून तेल सुटेल असं शिजवून घेतले 1-2 मिनटं. नंतर त्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे चिरलेले टमाटर टाकायचे आहे. सोबतच मी 1 आलू टाकलेला आहे. आलू टाकणं तुमच्या आवडीनुसार आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि यालासुद्धा 1-2 मिनटं छानपैकी असं झाकून शिजू द्यायचं. जेवढे मसाले छान शिजतात ना कोणत्याही भाजीमध्ये, तेवढी भाजी ही छान होते. तर मसाले छानपैकी शिजल्यानंतर जी शिजलेली चवळी होती ती टाकायची एकदा मिक्स करून झाल्यानंतर आणि छानपैकी हिला मिक्स करून घ्यायची. यामध्ये गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवायची आणि लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला भाजी छान अशी मुरेल अशी शिजवून घ्यायची आहे. आता बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे. तुम्ही ही भाजी अशी पण एन्जॉय करू शकता, म्हणजे यामध्ये पाणी न घालता अशी पण तुम्हाला आवडत असेल ना सुकी भाजी, तशी पण तुम्ही खाऊ शकता, किंवा पाणी टाकूनसुद्धा रस्सेदार बनवायची असेल ना तीसुद्धा बनवू शकता. भाजी छान अशी मुरलेली होती आणि मसालेसुद्धा त्यामध्ये आतमध्ये शिरलेले होते. तर यामध्ये मी मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी टाकलं. सोबतच 1-1.5 ग्लास असं पाणी टाकलं आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू
करू शकता. जेवढी घट्ट आवडत असेल किंवा पातळसर आवडत असेल ना तेवढं पाणी टाकायचं आणि यामध्ये मी घट्टसरपणा येण्यासाठी आणखी टेस्टी वाटण्यासाठी 2 चम्मच फक्त छोट्या चम्मचनी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. ते सुद्धा ऑप्शनल आहे. आवडत असेल तर टाकायचं, नाहीतर स्किप करायचं. ह्या काही गोष्टी ना तुमच्या आवडीनुसार असते. आता मला थोडं जास्त प्रमाणामध्ये भाजी बनवायची होती म्हणून मी ही टाकलेलं होतं आणि नंतर याला झाकून 1-2 उकळ्या येऊ दिल्या. आणि उकळ्या आल्यानंतर तुम्ही भाजी बघू शकता किती सुरेख दिसत आहे. तरीसुद्धा छान आलेली आहे. मस्तपैकी यावर भरपूर कोथिंबीर टाकायचा आणि मस्तपैकी भाकरीसोबत, पोळीसोबत, ज्याच्यासोबत पण तुम्हाला खायला आवडत असेल ना, ही भाजी तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊन बघा. अतिशय भारी वाटते आणि पोळीसोबत, भाकरीसोबतसुद्धा मस्त वाटते. मला ना ही मी फर्स्ट टाईम म्हणजे अशा प्रकारे बनवून बघितली. म्हणजे थोडी मसालेदार ना रस्सेदार. याच्या अगोदर मी नेहमी थोडंसं उसळ टाईप बनवायची किंवा नॉर्मल जे भाज्या बनवतो ना आपण तशा प्रकारे बनवायची. तर तेवढी म्हणजे टेस्टी नाही वाटत होती. ह्यावेळेस ना भाजी बघूनच तुम्हाला कळत असेल की किती सुरेख भाजी झाली आहे. अतिशय भारी झाली होती म्हणून तुम्हाला मी ही शेअर केलेली आहे. तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे चवळीची भाजी एकदा तरी बघून बघा. तुम्हाला नक्की आवडेल ही माझी गॅरंटी आहे. आणि अशा प्रकारे ही चवळीची भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय.